आजचं जे मंत्रिमंडळ आहे त्याला बघितल्यावर एवढं तरी समजतं की शिक्षणाचा आणि आजच्या आमदार खासदारांचा कुठेही काही काडीमुळाचा म्हणजे संबंध येत नाहीये. संजय गायकवाडला पाहून तरी एवढं समजतं की शिक्षण आणि यांचा काही संबंध नाही. पण कुठंतरी आता चर्चेत असलेले कॉम्रेड पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावरनं त्यांनी आताचे जे प्रशांत आंबे म्हणून प्रकाशक आहेत त्यांना शिवीगाळ केली. मुळात महाराज काय आहेत या राजकारण्यांना माहीतच नाही आणि ते राजकारण्यालाच सांगण्यासाठी कुठंतरी त्यावेळेस गोविंद पानसरेंनी ते पुस्तक लिहिलं होतं की महाराजांना फक्त धर्माच्या चौकटीत न पाहता महाराज हे समानता, बहुजन पालक आणि स्त्रीचा आदर करणारे, असे सर्व धर्मांचा आदर करणारे असे एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, असं त्या पुस्तकांचा सारांश आहे. पण कुठंतरी फक्त एक पुस्तकाचं टायटल वाचून त्या प्रकाशकाला शिवीगाळ करणं हे ह्या लोकप्रतिनिधींना, आमदारांना शोभतं का, हा मुळात प्रश्न आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याच्यावर नक्कीच दखल घेतली पाहिजे की आपल्या पक्षामधले किंवा आपल्या वाटेकरी पक्षाधारी जे सत्तेमध्ये आमदार खासदार आहेत त्यांची अशी वागणूक कशी वाटते. आणि राहिला प्रश्न ह्या संजय गायकवाडांचा की जे सांगतायत की ते एकेरी उल्लेख करून त्या महाराजांचा अपमान केला, तर आतापर्यंत कोरटकर, छिद्दम, कोश्यारी अशांसारखे कित्येक जण आहेत जे बीजेपी किंवा त्यांच्या सत्तेमध्ये असणाऱ्या कार्यकर्ते किंवा मंत्री, खासदार जे कोणी असतील त्यांनी महाराजांचा कित्येक वेळा अपमान केला. पण त्यावेळेस ह्या माणसांनी एक शब्द या माणसांनी काढलेला नसेल. पण काहीतरी कुठंतरी गरिबांना आणि असंच कोणाला तरी जो त्यांच्या विरोधात बोलू नाही शकत त्यांच्यावरच हे जोर जबरदस्ती करू शकतात.